मी पूजा शंकर गोंडे राहणार लासूरगाव. मी आता इथं कोपरगावला मोहनगिरी कृषी सेवा केंद्रामध्ये आले. माझे कांदे 46 दिवसाचे आहे. आमच्या तिकडे ऑगस्ट कांदे करता, पण आता आम्ही म्हणजे पावसाच्या वातावरणामुळे लेट झालं आमचं रोप. तर कांदा अजून पातीवर नाही, उन्हाची क्षमता वाढलेली म्हणून कांदा अजून पातीवर नाही आला. तर मग आम्ही इथं औषध घ्यायला आलो. बघू आता रिझल्ट, म्हणजे माहिती घेऊ त्यांच्याकडून आणि रिझल्ट बघू. नक्कीच ताई, महिलीचं अंतर कापून आज 75 किलोमीटरचं अंतर कापून तुम्ही आज कोपरगाव मध्ये मोहनगिरी कृषी दीपक या संस्थेवरती विश्वास ठेवून आला, आणि हाच विश्वास ही आमच्या कामाची पावती आहे. कांदा आज तुमचा 45 दिवसाचा झालेला आहे. या कांद्याला 3 पाणी झालेली आहे, आणि मग या वाढत्या उन्हापासून आणि थंडी आता गेलेली आहे, तर काय काळजी घ्यायची या अनुषंगाने तुम्ही माझं मार्गदर्शन मागितलं. मी माझं भाग्य समजतो की मी त्या लायकीचा आहे, आणि त्यामुळे तुम्ही इथपर्यंत आलात. आता पुढील 2 दिवसात तुम्हाला त्या कांद्याला पाणी द्यायचं आहे. मग पाणी देण्यापूर्वी तुमचा अजून खताचा दुसरा डोस बाकी आहे. पाणी देण्यापूर्वी आपण त्या पिकाला 1.5 एकर तुमचं क्षेत्र आहे. 1.5 एकर क्षेत्र असल्यामुळे 25 किलो कॅल्शियम नायट्रेट, क्रॉपटेक 9-24-24 80 किलो, ग्रीन सील, वेदांचं ॲग्रोसील दाणेदार म्हणजे सिलिकॉन 80 किलो, अलेक्झांडर 1 किलो आणि बोरॉन 1 किलो या खताची मात्रा एकत्र करून टाकू, पाणी देऊ, आणि त्या ओलीवरती आपण पसम, मंजरी, हायकॉन, लिक्विड हे सिलिकॉन बेस स्टिकर आणि स्प्रेडर आहे, आणि फवारणीमधून त्याला जोडी पुन्हा एकदा कॅल्शियम नायट्रेट याची एकत्रित फवारणी करू, जेणेकरून उन्हापासून पिकाचं संरक्षण तर होईलच, कांद्याच्या गाभ्यात असणारा जे थ्रिप्स ज्याला आपण फुलकिडे म्हणतो, म्हणजे किडीपासून पिकाचं संरक्षण करणे, रोगापासून बुरशीजन्य जे रोग आहे करपा, डावणी याच्यापासून पिकाचं संरक्षण करणे, आणि कांद्याची मान जितकी लवकरात लवकर जाड करता येईल, पातीची संख्या वाढवता येईल, आणि जारवा कसा चालवता येईल या अनुषंगाने मी तुम्हाला आता ट्रीटमेंट देत आहोत. यामध्ये खताचा एक डोस दिलेला आहे, फवारणी दिलेली आहे, आणि पुढच्या पाण्याला तुम्हाला पाणी दिल्यानंतर परत एकदा कांद्याचे फोटो आणि व्हिडिओ घेऊन इथं यायचं आहे. याचं कारण तापमान वाढलेलं आहे. आता आपण बोलत असताना बाहेर 35 अंश सेल्सिअस तापमान आहे. अशा वाढत्या उन्हामध्ये आपल्याला आपल्या कांदा पिकाची काळजी घ्यायची आहे. धन्यवाद.